रत्नागिरी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली। रत्नागिरी भाजपा महायुतीचं काम करतंय। या संदर्भात बोलताना ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, भारतीय जनता पार्टी हा भावनेवर चालणारा पक्ष नाही, कर्तृत्व श्रेष्ठ मानणारा पक्ष आहे। एकदा पक्षाने निर्णय घेतला की त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करतात। त्यामुळे मतदारसंघात कुठेही भाजपचा कार्यकर्ता महायुतीचा प्रचार करेल असं ते म्हणाले। या पत्रकार परिषदेला बाबासाहेब परुळेकर, विलास पाटणे, शिल्पाताई पटवर्धन, उमेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती। महायुतीच्या पाठीशी, उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। भारतीय जनता पार्टीचं संघटन, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते हे सर्वजण महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पूर्णांशाने कार्यरत झालेले आहेत। आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी म्हण आहे। सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घेतलेला आहे। जिल्ह्याचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या शंका निरसन केलेले आहेत आणि आता एक दिलाने सर्व कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळतील। आत्ताच्या स्थितीमध्ये सर्व वरिष्ठ भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। जे आता नाहीये तिथे ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारा मोहिमेमध्ये गेलेले आहेत। बाबासाहेब परुळेकर आहेत, शिल्पाताई आहेत, पाटणे साहेब आहेत, शहर अध्यक्षही आहेत, सरचिटणीस आहेत, उमेश कुलकर्णी आहेत। या प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। 2 दिवस सातत्याने बाबासाहेब परुळेकर, शिल्पाताई पटवर्धन, नाना शिंदे हे पावस भागात फिरतायत। मुन्ना चवंडे, अण्णा करमरकर, उमेश कुलकर्णी हे मालगुण पासून वाटतपर्यंत फिरतायत। दत्ता देसाई हेही आपल्या करबुडा गटामध्ये फिरतायत। त्यामुळे या मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रकर्षाने आणि प्रामुख्याने युतीला विजयी करण्याच्या दृष्टीने कार्यरत आहेत। त्यामुळे असं कुठचंही वातावरण हे दिसत नाही की भाजपचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत। पण काही प्रमुख पदाधिकारी सुद्धा उघडपणे काम करत आहेत, त्याच्यावरती पक्ष काय भूमिका घेणार आहे? पक्ष ज्या वेळेला असं लक्षात येईल, मी म्हटलं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं असू शकतं, पण मुळात भारतीय जनता पार्टी हा भावनेवर चालणारा पक्ष नाही, कर्तृत्व श्रेष्ठ मानून काम करणारा पक्ष आणि त्या कार्यकर्त्यांची फळी भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणावर आहे। हा संस्कार भारतीय जनता पार्टीवर आहे। एकदा पक्षाने निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य ठरतं आणि हे कर्तव्य पार पाडण्यात मला वाटत नाही कुठचाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कसूर करेल। प्रत्येक पक्षाला स्वतःची कार्यपद्धती असते। प्रत्येक पक्ष स्वतःला मजबूत करण्यासाठी काम करत असतो। आता निवडणुकीची युती आहे, या निवडणुकीच्या युतीमध्ये जे उमेदवार वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेत, युतीमध्ये जे निर्णय झाले त्याप्रमाणे त्यांनी काम करणं अपेक्षित आहे। त्यामुळे कुठच्या पक्षाला मजबूत करणं असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं या दृष्टीने याच्याकडे पाहणं आवश्यक। गुहागर हा ज्युरिडिक्शन माझ्या समन्वय कक्षेत येत नाही, तो वेगळा जिल्हा आहे। पण तरी सुद्धा तुमच्या प्रश्नाला उत्तर जे माझ्या आकलनाला येतं ते देतो की एक इश्यू निर्माण झाला म्हणजे निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही अशी स्टेटमेंट येतात आणि त्याच्यातून मोठ्या बातम्या बनतात किंवा त्याच्यातून मोठं वातावरण बदलतं। त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह बोलणं झालं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला। पण मला नक्की खात्री आहे कदाचित आतापर्यंत तो सगळा विषय निवळला आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अयोग्य ठरवणं हे योग्य ठरणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जो विषय आक्षेपार्ह वाटला त्यांनी त्या संदर्भात आपलं मत दिलं, पण वरिष्ठ नेते तिथे येऊन समजूत घालतील आणि तो विषय मिटेल। मला सांगितलं की भावना आणि कर्तव्य याच्यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ मानून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हा संस्कार आहे की आपलं जे कर्तव्य आहे ते निष्ठेने पार पाडायचं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.